बिझनेस स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भन्नाट असं प्रोडक्ट घेऊन तुमच्यापर्यंत मी आज आलेलो आहे। या प्रोडक्टच्या माध्यमातून प्रचंड असा सेल आपला होऊ शकतो आणि निश्चितच आपण या माध्यमातून बिझनेसच्या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 28 रुपयाचं प्रोडक्ट हे आपण 70 रुपयाला कशा पद्धतीने विकू शकतो, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि आजचं आपलं प्रोडक्ट आहे मोबाईल कॉम्बो। मोबाईलचा प्रचंड असा सेल आहे, घरोघरी मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये मोबाईल साधा पडला तरी त्याचा डिस्प्ले जातो आणि मोबाईल रिपेअरवाला आपल्याला सांगतो की साहेब तुमच्या याचा आपल्याला कॉम्बो चेंज करायचा आहे। तर याच कॉम्बोचा बिझनेस आपल्याला करायचा आहे। मोबाईल संदर्भात खूप सारे असे मल्टिपल प्रोडक्ट आहे, ॲसेसरीज आहेत, पण आपल्याला त्याच्यामध्ये काम नाही करायचं, फक्त पर्टिक्युलर कॉम्बोवर आपल्याला फोकस करायचा आहे आणि कॉम्बोचा बिझनेस आपल्याला करायचा आहे। कशा पद्धतीने आपण करू शकतो याचा आपण विचार करू। मोबाईलचा जो कॉम्बो आहे त्याला फोल्डर, LCD असं 2-3 नावाने संबोधले जाते। तर मोबाईल फोल्डर कॉम्बो हे जो आहे सगळ्यात कमी रेटमध्ये 2 ठिकाणी आपल्याला मिळतात। एक म्हणजे दिल्ली आणि दुसरं म्हणजे मुंबईमधलं क्रोफोर्ड मार्केट, मनीष मार्केट हे सुद्धा एक चांगलं असं ठिकाण आहे आणि सोबतच थोडं कमी रेटमध्ये जे मॅन्युफॅक्चरर आहे किंवा इम्पोर्टर आहे तर ते डायरेक्ट जे आहे ते आपल्याला दिल्लीला मिळतात। दिल्लीच्या ठिकाणी आपल्याला जे गफ्फार मार्केट आहे आणि ज्याला आपण म्हणतो करोल बाग मधलं जे आहे मार्केट, त्या ठिकाणी LCD सोल्युशन म्हणून एक शॉप आहे। LCD सोल्युशन या शॉपवर आपल्याला निश्चितच चांगले जे आहे कॉम्बो आणि क्वालिटी आपल्याला मिळणार आहे। त्यासोबत UV एक जो ब्रँड आहे त्या ब्रँडचं सुद्धा आपण कॉम्बो हे आपण परचेस करू शकतो। तर याच्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपण जे मोबाईलचा कॉम्बो टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की याची क्वालिटी कशी आहे। पण त्याच्या आधी आपल्याला एक सर्वे करायचा आहे, मार्केट सर्वे। मार्केटमध्ये जाऊन जे वेगवेगळे मोबाईल रिपेअर करणारे लोक आहे त्यांच्याकडे जाऊन जे रनिंग प्रोडक्ट आहे, रनिंग मोबाईलचे जे कॉम्बो आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे, त्याच्याकडे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। आणि तर रिपेअरिंग करणाऱ्या जे दुकानदाराकडून आपल्याला जे रनिंग मोबाईल आहे ज्याचे कॉम्बोचा प्रचंड असा सेल आहे अशा प्रोडक्टची आपल्याला लिस्ट घ्यायची आहे, अशा ज्या मोबाईलच्या कॉम्बोची आपल्याला लिस्ट घ्यायची आहे आणि ती लिस्ट घेऊन आपल्याला त्या मार्केटमध्ये जायचं आहे। आपण जर दिल्लीचा विचार केला महाराष्ट्रातून तर लगभग आपलं ट्रेननं जास्त काही ट्रान्सपोर्टेशन आपल्याला लागत नाही किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सुद्धा आपले खूप कमी आहे। तर आपण 1000 रुपयात दिल्लीला जाऊन येऊ शकतो। तर त्यामुळे आपण याचा विचार करू की मुंबईपेक्षाही दिल्ली कसं बेस्ट आपल्याला होऊ शकते। तर त्या ठिकाणी जाऊन पहिले आपण आपल्या मार्केटचा सर्वे करणार आहे। त्यामधून आपल्याला जे कॉम्बोची लिस्ट मिळाली त्याचे त्या ठिकाणी जाऊन 2-2 सॅम्पल्स तरी आपण घेऊन येणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आणि ते आपले जे त्याची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे। ज्या दिवशी आपला कॉन्फिडन्स हे हाय असेल, जेव्हा आपण सॅटिस्फाईड होणार त्याच वेळेस आपल्याला मोठ्या क्वांटिटीमध्ये हे कॉम्बो परचेस करायचे आहे। आणि हे कॉम्बो परचेस केल्यानंतर आपल्याला जे आहे शॉपवर जाऊन आपल्याला त्यांना सांगायचं आहे की आमच्याकडे हे कॉम्बो उपलब्ध आहे। तर ते त्यांच्याकडे जे बरेचसे मोबाईल जे आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की माझ्या मोबाईलला कितीही खर्च लागू द्या, फक्त मोबाईल चांगला झाला पाहिजे। आणि एवढे सगळे ब्रँड आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे, याचे कॉम्बो सहजासहजी हे भेटत नाही। त्यामुळे आपणच असे मेन होलसेलर राहणार आहोत की आपल्याकडे सगळ्या क्वालिटीचे कॉम्बो हे उपलब्ध राहतील। त्यामुळे आपल्याला निश्चितच चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे आणि मार्जिन सुद्धा आपण प्रचंड या माध्यमातून आपण घेऊ शकतो। त्यामुळे आपल्याला हे सुरुवातीच्या काळामध्ये टेस्ट झाल्यानंतर आपण जर सॅटिस्फाईड असलो, क्वालिटी चांगली वाटली, त्यावेळेस आपल्याला टोटल जवळपास तसं तर 1.5 लाख रुपयाचं परचेस आपल्याला मिनिमम पाहिजे। पण आपण 50,000 रुपयापासून सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकतो। 50,000चे जरी आपण कॉम्बो आणले तर याच्यामधले काही कॉम्बो असू शकते ते तुमचे फास्ट मूविंग असेल तर त्याच्यावर आपल्याला कमी मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यावर आपण 20-25% पर्यंत जरी मार्जिन घेतले तरी सफिशियंट आहे। पण जे कॉम्बो हे म्हणजे कुठेही मिळत नाही तर अशा प्रोडक्टवर आपण 100% पर्यंत सुद्धा मार्जिन घेऊ शकतो। कॉम्बोचे रेट आज खूप वाढलेले आहेत आणि कसं आहे की लोकांना त्याची आवश्यकता आहे, कोणत्याही कॉस्टमध्ये त्या लोकांना मोबाईल चालू करायचा असतो। त्यामुळे आपण मार्केटचे डिमांड सप्लाय ओळखून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। त्यानंतर आपण आल्यानंतर आपल्याकडे एखादा मुलगा किंवा आपण समोरून मार्केटमध्ये आपण एकदा जेव्हा फिरू तेव्हा त्यांच्याकडे कुठलाही कॉम्बो उपलब्ध नसला तर त्यांचा फोन आपल्याला आला पाहिजे आणि आपण त्यांना तो कॉम्बो देऊ शकलो पाहिजे। असं जर आपला बिझनेस असेल तर निश्चितच आपला हा जो होलसेलचा व्यवसाय तो डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही। आणि स्पेशल आपण कॉम्बो स्पेशालिस्ट म्हणून आपण
मार्केटमध्ये ओळख निर्माण करायची आहे आणि प्रत्येक कंपनीचे कॉम्बो फक्त कॉम्बोवरच आपल्याला फोकस करायचा आहे, जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा जास्त होणार नाही आणि आपलं जे आहे डायव्हर्सिफाय आपला जो आहे पोर्टफोलिओ प्रोडक्टचा तो होणार नाही। त्यामुळे आपण निश्चितच कॉम्बोमधून सुद्धा लाखो रुपये हे कमवू शकतो। हा व्यवसाय कसा आहे, करू शकतो नाही करू शकत, नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपले जे बांधव आहे, आपले जे मित्र आहे त्यांना सुद्धा सपोर्ट होईल, जेणेकरून आपल्या या प्रोडक्टच्या माध्यमातून कुणाचं 1 रुपयाचंही नुकसान झालं नाही पाहिजे। त्यामुळे तुम्ही कमेंट अवश्य करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि मराठी बिझनेस स्कूलमध्ये मी रोज वेगवेगळ्या नवनवीन बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।